हर हर महादेव. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर काल अशा प्रकारे या ठिकाणी थांबलो होतो. 200 रुपये चार्ज केलेले आपल्याला. तर आता रेडी झालेलो आहे. आता खाली सायकल कशी जायचे, सर्व सामान बांधायचे आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करायची. तर आसपासचा परिसर पाहू शकताय. तर आपल्याला एक बाल्कनी दिली. बाल्कनीचा देखील या ठिकाणी व्ह्यू येते पाहू शकताय. आपण प्रवासाला सुरुवात करत आहे. काल या ठिकाणी थांबलो होतो. हॉटेल आहे अनमोल पंजाबी वैष्णवी रेस्टॉरंट. तर 200 रुपये त्यांनी आपल्याला रूम दिली होती. तर एक सकाळचे 8 वाजलेले. तर आता प्रवासाला सुरुवात करूया. पुढे देखील एक टॉप लागणार आहे, त्यामुळे हळूहळू निघूयात. चला प्रवासाला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, हंसीकोट या गावामध्ये आलेले. या ठिकाणी सिर्फ एक ही शॉप आहे यहाँ पे क्या हो? तर या ठिकाणी एकच चहाचं दुकान आहे. तर पुढं आपल्याला चहाचं दुकान भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही, त्यामुळे या ठिकाणी थांबलो आहे मी. तर चहा घेतोय आता, कारण की या ठिकाणी थोडं आज सूर्यदेवाने आपल्याला काय दर्शन दिलेलं नाही, त्यामुळे थंडी आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी पाहू शकताय ले राहिलेले 154 आणि त्याच्यापासून जवळपास खारदुंगला अजून काहीतरी किलोमीटर आहे. पण आधी आपल्याला लेला पोहोचावं लागते. ले पासूनच आपण खारदुंगला जाऊ शकतो. तर फातूला 13 किलोमीटर आहे, तो देखील खूप मोठा टॉप आहे. तर आज आपल्याला फातूला जो टॉप आहे तो कंप्लीट करून पुढे जायचं आहे. तर या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेलं मी. तर तंजीन नौफेल सर आहेत, जे आपल्याला अद्रकवाली चहा पाजणार आहेत आता एकदम कडकमध्ये, जे की आपल्याला एनर्जी भेटणार आणि मग आपण पुढं चांगल्या प्रकारे प्रवास करणार आहे. तर चहा पिऊन परत प्रवासाला सुरुवात केलेली आहे. एक अर्धा तास रेस्ट केला, कारण की आपल्याला 13 किलोमीटर प्लेन ठिकाणी पैदल चालणं आणि डोंगर चढणं यामध्ये खूप फरक आहे. डोंगर चढण्यासाठी ताकद देखील खूप लागते आणि या ठिकाणी ऑक्सिजनची कमी आहे, त्यामुळे आपण छोटे ब्रेक घेत घेत आपल्याला काही एवढी काही घाई नाही, हळूहळू आपण जाणार आहोत. आता फतुला टॉप 13,479 फुटावर आहे. तर चला मग आता पैदल पायी प्रवास सायकल घेऊन चालायचं आहे आपल्याला. नमस्कार मित्रांनो, तर आता फतुला टॉपला जात आहे आपण. तर ये राजस्थानचे दादा भेटलेले आहेत. हाजी सर, आपका क्या नाम? मेरा नाम संतोष है. तर कुछ बताना चाहो? मैं भैया से मिला हूँ आज, और भैया से मिलके बहुत इंस्पिरेशन मिली मेरे को. मैं तो बाइक से सोच रहा था कैसे करूँगा, लेकिन भैया को साइकिल से देख के बड़ा अच्छा लगा. और हिम्मत की दाद देनी पड़ेगी भैया की. सच में काबिले तारीफ है, काबिले तारीफ. कारण की त्यांनी आपलं सायकल बघून थांबले ना, आपल्याला देखील भारी वाटतं. जसं असं कोण थांबून आपल्या संग बातचीत करते ना, कारण की पूर्ण सुनसान जागा आहे. कारण लांब पर्यंत गाडी येत नाही, आले तर खूपच कमी येते. आणि ये दादा आपल्यासाठी सायकल बघून एक ठिकाणी थांबले. दादांना भेटून खरंच भारी वाटलं. आपसे मिलके यहाँ पे बहुत अच्छा लगा, क्योंकि यहाँ पे गाड़ी बहुत कम चल रही है अभी. हाँ जी, और ऐसे कोई रुक के बात करते हैं ना, हमें भी अच्छा लगता है. जी. भाई बोर नहीं होते, अच्छा लगे. हा. तर दादा Motivation राजस्थान मधले आहेत, बाईकने चाललेले आहेत. तर दादांना भेटून खरंच भारी वाटलं. थकून गेलो मित्रांनो, छोटासा ब्रेक घेतलेला आहे. तर पाहू शकताय आपल्याला पार टॉपला जायचंय. रोड पाहू शकताय कशा प्रकारे. पूर्ण टॉपला जायचंय. तर हे थोडं नमकेल्यापेक्षा थोडं डिफिकल्ट आहे. काल नमकेला थोडं आपण पास केला, पण हे नमकेल्यापेक्षा थोडंसं अवघड आहे, कारण की खूप लांब टर्न आहेत आणि खूप वर जायचे. अजून एक 7.5 किलोमीटरचा आपल्याला प्रवास करायचा, तेव्हा आपण फतुला टॉपला जाणार आहे. आपल्याला काही घाई नाही, हळूहळू जाणार आहे. आणि हे पाहू शकताय नदी. सध्या या ठिकाणी ऊन खूप कमी असल्यामुळे बर्फ कमी वितळलं जाते, त्यामुळे या ठिकाणी ही नदी सुकलेली. जर ऊन जास्त पडलं तर बर्फ वितळून ग्लेशियरचं पाणी अशा प्रकारे खाली जाते, पाहू शकताय. तर मित्रांनो, हे पाहू शकता कशा प्रकारे वाटे वर इकडून पार त्या टॉपला जायचं आपल्याला. तर हळूहळू चालत आहे आपण पैदल आता पायी प्रवास.
तर हे सकाळचा तिसरा चहा आहे आपला. त्या ठिकाणी थांबलेलो आहे चहा घेण्यासाठी. तर आता एक 6 किलोमीटर राहिलेले आहे पल्सर टॉप. या ठिकाणी पाहू शकता हे मित्र. नमस्कार मित्रांनो. ते खाली दिसतंय का, तिथून आपण आलेलो आहे इथपर्यंत वर. आणि अजून देखील आपल्याला वर चढायची. त्या ठिकाणी जायचं टॉपला. त्या ठिकाणी गाडी येते ना, त्या ठिकाणी टॉपला. तर मित्रांनो फतुला टॉपला आपण पोचलेलो आहे. पाहू शकताय 13,479 फूट आहे. आता इकडून आपल्याला थोडं डाऊन लागेल, पाहू शकताय. तर मित्रांनो लामा युरू या विलेजमध्ये आपण पोचलेलो आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता मॉनेस्ट्री पूर्ण कशा प्रकारे त्यांनी डोंगरामध्ये बनवलेलं पाहू शकता. डोंगरामध्ये मॉनेस्ट्री पाहू शकता, खूपच सुंदर आहे. तर हे पाहू शकता डोंगर कशा प्रकारे आहे. डोंगर आहे का माती काही कळा ना मला पण. तर रोड पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी बनवलंय. पूर्ण डोंगर लांब परत. आणि डोंगराच्या मधून अशा प्रकारे रोड बनवलेले आहे आपल्या भारत सरकारने. साईडने नदी वाहत आहे, पलीकडच्या साईडने या ठिकाणी रोड. हे जे पलीकडे दिसते ते नदी वाहत आहे. नमस्कार मित्रांनो. तर खलसी ना, खलसी या गावात पोहोचलेलो आहे. गाव खूपच सुंदर आहे. आणि या ठिकाणी आपली पंजाबी ढाबा आहे. तर या दादाने आपल्याला या ठिकाणी टेंट लावण्यास परवानगी दिलेली आहे, पण दुकान बंद झाल्याच्या नंतर. तर या ठिकाणी आपण टेंट लावणार आहे आणि आजचा विश्राम करणार आहे याच ठिकाणी. उद्या सकाळी परत आपलं प्रवासाला सुरुवात करणार आहे. खलसे या गावामध्ये पोहोचलेलो आहे. आणि या गावामध्ये एक पंजाबी ढाबा आहे. या बाहेरच आपण टेंट लावलेले आहे. आजचा विश्राम याच ठिकाणी करणार आहे आपण. तर चला भेटतो लवकरच. हर हर महादेव.